आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी। बदलापुरातल्या उल्हास नदी किनारी चोरट्यांचा अक्षरशः सुळसुळाट झालाय। या चोरट्यांनी नदीत पोहण्यासाठी गेलेल्या पर्यटकांची कार फोडत 1 लाखांचा ऐवज लंपास केलाय। दरम्यान यानंतर पोलिसांनी योग्य सहकार्य न केल्याचा आरोप पर्यटकांनी केला आहे। रविवारची सुट्टी असल्यामुळे उल्हासनगरातील काही पर्यटक आपल्या मित्रांसोबत बदलापूरच्या बॅरेज धरणालगत उल्हास नदीत पोहण्यासाठी आले होते। त्यांनी आपली कार रस्त्यावर लावली आणि ते पोहण्यासाठी नदीत उतरले। हीच संधी साधत काही चोरट्यांनी कटावणी आणि पाण्याने त्यांच्या कारचा दरवाजा उचकटला आणि कारमधील 2 मोबाईल फोन, लॅपटॉप, ऑडिओ सिस्टम तसंच जवळपास 27,000 रुपयांची कॅश चोरली। कारच्या वायर कापून त्यांनी कार चोरण्याचाही प्रयत्न केला। या प्रकरणी या पर्यटकांनी बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी चोरट्यांना पकडण्याऐवजी तुम्ही नदीत पोहायलाच का गेलात असा जाब विचारत आपल्यालाच दोषी ठरवल्याचा आरोप या पर्यटकांनी केलाय। बॅरेजला गेलेले दुपारी शुक्रवारी 3:30 वाजता आम्ही तिकडे पोहोचले आणि जस्ट ते नदीच्या आतमध्ये जात होते तर तिकडे 8 ते 10 लोक मंडळी इकडे बसलेली होती, दारू पीत बसलेली, एकदम शांतपणे बसलेली होती। तर आम्हाला थोडा डाऊट आला की एकदम शांत कसं भेटले। आम्ही बोललो निसर्गाचा मजा घेणारे लोक आहेत तर लक्ष दिलं नाही। आम्ही आपली गाडी पार्क केली तिकडे आणि जस्ट नदीच्या आतमध्ये गेले तर तिकडनं आतमध्ये गेले 10 मिनटं जर पाणीमध्ये उतरतच होते तर एक मुलगा आला, कोणती गाडी कोणाची, सिल्वर गाडी कोणाची, सिल्वर कोणतरी दारू तोडतोय आणि काच फोडतोय। मग आम्ही पटकन पाणीतनं निघाले आणि पटकन जात होते तसंच बघितलं तर काय हे पूर्ण गाडीचं नुकसान केलेलं आहे। गाडीचा पूर्ण गाडी चोरी करायचा प्रयत्न केलेला आहे आणि पूर्ण तोडला आहे गाडीला आणि गाडीमधनं पूर्ण गाडीमधले माझा मोबाईल, माझ्या मित्राचा मोबाईल, गाडीमध्ये माझी कॅश होती 22,500 रुपये, 500चे नोटा होते आणि 700-800 रुपये सुट्टे होते आणि माझ्या मित्राचे 3800 रुपये वॉलेट आणि 3800 रुपये वॉलेट पण गायब केलेलं आहे। त्याच्यामध्ये 3800 रुपये होते आणि एक मित्राचे 500 रुपये गेले फक्त। आणि 3 जणांचे आमचे चोरीला गेले, 2 मोबाईल, 1 लॅपटॉप, गाडीचा प्लेयर, गाडीचे नुकसान केलेलं आहे, गाडीचा डोर पूर्ण डॅमेज केलेला आहे आणि चोरी करण्यात आले। पण आम्ही पोलीस स्टेशनमध्ये पण गेले पण पोलीस स्टेशनने आम्हाला सहकार्य बरोबर केलं नाही। साठी आपल्या एबीडी न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि लाईक शेअर करून पहा शहरातील ताज्या घडामोडी थेट मोबाईलवर।